चक्क मला नरेंद्र म्हणले, "तू माहेरी जा गं." का? तर फक्त इंडिया-पाकिस्तान फायनल मॅचच्या दरम्यान मी त्यांना चिडवलं. इतके सीरियस होऊन मॅच पाहतात. नेक्स्ट डे मॉर्निंगला माझी दीदी आली होती, कारण आम्ही दसऱ्यानिमित्त माहेर जाणार होतो आणि पहिल्यांदाच माझ्यासाठी मी ही सोन्याची दसऱ्यानिमित्त खरेदी केली. भिशी लावली होती, सुवर्ण भिशी मी आणि त्यातूनच मी हे खरेदी केलेलं आहे आणि हे सगळं शक्य होते माझे थोडेफार कष्ट आणि तुमच्या सपोर्टमुळे. त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरला निघालो आणि ॲक्च्युली तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे मी विचार केला की आपण बाहेरच थांबावं, कारण या गर्दीत चेंगराचेंगरी वगैरे होते. राजनंदिनीला काही त्रास होऊ नये म्हणून मग दीदीने एकटीने जाऊन आतमध्ये दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही आलो आणि नाश्ता केला बाहेर. त्यानंतर दीदीने राजनंदिनीसाठी हे तिचं फेवरेट टॉय घेतलं, जे की ती खूप खुश झाली घेऊन. तिथून गावी जाण्यासाठी निघालो, इतक्यात मला एक शूट आलं, तर म्हटलं आपण करून घेऊयात. तर हे शूट केलं आणि मग निघालो आणि एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो, कारण खूप भूक लागली होती आणि पावसाचा काही खेळ समजत नव्हता. क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन असं चालू होतं. त्यानंतर घराजवळ एक मंडळ आहे, तर तिथे पूजेसाठी मी प्रसाद घेतला. घरी आलो, मम्मी तर जाम खुश होती आणि राजनंदिनी मात्र आल्या-आल्या तिचा कार्यक्रम इथे सुरू केला. मम्मीने शिवलेले सगळे ब्लाऊज फेकून देत होती ती. आम्ही पेढे आणले होते प्रसादासाठी. पेढे ना जस्ट बनवले होते, इतके फ्रेश होते. इथून मग मंडळाच्या इथे जाऊन आरती केली. त्यानंतर घरी आलो आणि मम्मीने मस्त टेस्टी आमचं आवडतं जेवण बनवलं होतं, ते जेवलो. त्यानंतर मम्मी आणि राजनंदिनीची थोडी मस्ती सुरू झाली आणि राजनंदिनी मात्र काही झोपायचं नाव घेईना.